नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज क्रिकेटच्या सीझनचा पहिलाच दिवस होता आणि अगदी आपण पाहत आहोत आज वेळेमध्येच आपण सकाळीच निघालो होतो. मुंबई नाशिक हायवेलाच अगदी निघाल्यानंतर काहीच किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला बरोबर सकाळी 9:30 वाजता आपल्याला मैदानावरती पोहोचायचं होतं. त्याचमुळे आपण आपली गाडी घेऊन मात्र निघालो. वेळेमध्येच निघाल्यानंतर आपण पाहत आहोत काहीसा मुंबई नाशिक हायवेचा नजारा देखील भरपूर चांगला आपल्याला पाहायला भेटला होता. पाहता पाहता पुढे जाताच आपल्याला अगदी आहे रस्त्यामध्येच आपण पाहत आहोत रस्त्यामध्येच आम्हाला देवराम देखील भेटला. तो देखील तिथंच जात होता. वायफायचं कनेक्शन देण्यासाठी तो देखील तिथेच जात होता आणि त्याचमुळे त्याला बाय करत पुढे निघालो. आणि पुढे निघाल्यानंतर बरोबर वेळेमध्येच अगदी ग्राउंडवरती पोहोचलो. ग्राउंडवरती पोहोचल्यानंतर प्रथमतःच आपण पूर्ण ग्राउंडचीच पाहणी मात्र करायला सुरुवात केली. अगदी तिकडे तयारी मात्र चालूच होती आणि हा पूर्ण व्ह्यू आपण पाहत आहात हा पूर्ण मैदानाचा आणि आजचा अशा पद्धतीने हा पोल होता. आणि असेच आपण आजच्या दिवसामध्ये 10 संघांना इन्व्हाइट केलेलं होतं. या पद्धतीने मात्र आजच्या दिवसाच्या मॅचेस होणार होत्या. त्याचनंतर आपण पाहत आहोत लगेचच पूर्ण तयारी झाल्यानंतर आपण उद्घाटनाला सुरुवात केली. अगदी गणपती बाप्पाचं नाव घेऊन अगदी राष्ट्रगीताला सुरुवात केली. शोएब सर देखील अगदी स्तब्ध उभे होते. राष्ट्रगीत चालू झालं आणि अगदी हा व्ह्यू जो आपण पाहत आहात पूर्णपणे मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजे देखील उपस्थित होते. तिकडे आमचे ऑफिशियल टीम देखील पूर्णपणे मात्र यशस्वीरित्या वेळेमध्ये पोहोचली होती आणि त्याचमुळे उद्घाटन अगदी थाटामाटामध्ये आपण यशस्वीरित्या पार पाडलं. त्याचनंतर मॅचेसला देखील सुरुवात झाली. काहीच वेळामध्ये आपण पाहत आहोत चांगले भरपूर मॅचेस मात्र रंगलेले होते. शोएब सर अगदी आपण पाहत आहोत आज भरपूर चांगल्या तयारीमध्येच आले होते. त्यांचा देखील सीझनचा पहिलाच दिवस होता आणि त्याचमुळे ते देखील पूर्ण तयारीमध्ये आले होते. पूर्णपणे तयारी अगदी चांगली झालेली होती. मॅचेस भरपूर चांगलेच रंगत होते. प्रत्येक सामना हाय व्होल्टेज आपल्याला आजच्या दिवसामध्ये मात्र पाहायलाच भेटला होता आणि त्याचमुळे आजची एक वेगळीच मजा इथे मात्र पाहायला भेटली होती. परंतु त्याच्यानंतर काय घडलं तर हे पहा, पॅकअप करायला सुरुवात झाली. कारण घडलं काय तर दुष्काळी पावसाची हजेरी पुन्हा एकदा लागलेली होती आणि त्याचमुळे थोडीशी धांदळ देखील उडाली आयोजकांची. आणि तेच टिपत असताना आपण पाहत आहोत पूर्णपणे पॅकअपसाठी ही तयारी चालू होती. जो तो जिथे जागा भेटेल तिथे मात्र पळण्याचा प्रयत्न करत होता. सगळे खेळाडू देखील भरपूर नाराज झाले होते कारण अवकाळी पाऊस अचानक आला. त्याचनंतर आम्ही देखील पॅकअप करायला सुरुवात केलं. त्याचीच तयारी चालू होती आणि हे पहा पूर्णपणे वादळ मात्र चालू झालं होतं. वाऱ्याचा सुसाट वेग आपल्याला पाहायला भेटला होता आणि काहीच मिनिटामध्ये पाहायला गेलं तर हा जो वेग होता वाऱ्याचा तो मात्र वाढतच गेला आणि शोएब सरांनी तत्पूर्वी आम्हाला थम्सअप देखील दाखवलं आणि त्यानंतर आपण पाहत आहोत हा वाऱ्याचा वेग. त्यानंतर हे पहा आमचे स्पोर्टमॅन अगदी आपण पाहत आहोत विकेट झाकण्यासाठी मात्र हा पूर्णपणे प्लास्टिक घेऊन तिथे बरोबर विकेटपर्यंत पोहोचलेत. अगदी त्यांना देखील हँड्सऑफ असेल. भरपूर सारी मेहनत आयोजकांनी मात्र केलेली होती या मॅचसाठी आणि ही पहा मेहनत आपण ही पाहतात. भरपूर मेहनत घेऊन मात्र पूर्णपणे टुर्नामेंट चालू केलेली होती. परंतु हा पहा दुष्काळी आणि अवकाळी पाऊस या अवकाळी पावसाने मात्र थैमान आजच्या दिवसामध्ये घातलेलं होतं. पूर्णपणे तयारीमध्ये आम्ही गेलो होतो परंतु मध्येच हा पहा दुष्काळी पाऊस आणि दुष्काळी पावसाने मात्र पूर्णपणे आजच्या दिवसाची पूर्ण वाटच लावलेली होती. परंतु वाटत होतं की सामने होणार नाहीत. परंतु त्याच्यानंतर काहीच अर्धा ते पाऊण तासामध्ये आपण पाहिलं असेल पुन्हा एकदा ग्राउंडची पाहणी आम्ही पूर्णपणे केली आणि त्यानंतर पाहत आहोत काही ठिकाणी भरपूर पाणी साचलेलं होतं. परंतु काही ठिकाणी जर पाहायला गेलं तर थोडं सुका भाग देखील होता. परंतु त्याच्यानंतर काय घडलं तर पूर्ण संघ जे राहिलेले होते खेळण्यासाठी पहिला राऊंड तर झालेला होता. दुसरा राऊंड खेळण्यासाठी काही मॅचेस बाकी होते आणि त्याचमुळे पूर्ण सगळ्या संघांना मी बोलवलं. सगळ्या कमिटीचा मेंबरचं आपण सगळं बातचीत केली. त्यानंतर एक्झॅक्ट आता करायचं काय हा प्रश्न होता. सगळ्यांसमोर आपण सगळे प्रश्न मांडले. एक्झॅक्ट आता करायचं काय सगळं काही सुरळीत चालू होतं. माझं तर प्लॅनिंग होतं की रबर बॉलच खेळवायचा. परंतु त्याच्यानंतर सगळं काही झाल्यानंतर पुन्हा एकदा मॅच कंटिन्यू चालू झाला आणि टेनिस बॉलनंच मॅच मात्र पूर्णपणे कंप्लीट करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि हे पहा पुन्हा एकदा मॅच कंटिन्यू चालू झाल्या. अवकाळी पाऊस निघून गेल्यानंतर पुन्हा एकदा मॅच कंटिन्यू चालू झाल्यानंतर पुन्हा भरपूर चांगले सामने रंगले आणि त्यानंतर आपण क्वालिफायचा राऊंड पाहत आहोत. ओमसाई भोसपाडा संघ सध्या तरी क्वालिफायच्या राऊंडपर्यंत पोहोचला होता. गणपती बाप्पाचं नाव घेऊन अगदी इनॅक्शनमध्ये आपल्याला तो संघ पाहायला भेटला. परंतु दुसऱ्या बाजूला वारलीपाडा संघ देखील क्वालिफायच्या राऊंडपर्यंत पोहोचला होता आणि ही जोडी पहा हरी आणि त्यानंतर त्याचा भाऊ रोहित
ही जोडी मैदानाच्या आतमध्ये क्वालिफायचा राऊंड खेळण्यासाठी आलेले होते. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर अगदी थैमान घातलेलं होतं. रोहितनं मात्र अगदी या मॅचमध्ये थोडंसं नाराजच केलं, परंतु पहा त्यांची ही फॅन फॉलोवर्स. रोहितनं नाराज केलं, परंतु हरीच्या बॅटमधनं भरपूर चांगल्या धावा झालेल्या होत्या. 3 ओव्हरचा मॅच होता आणि जवळजवळ 44 धावा पहिल्या इनिंगमध्ये काढलेला होता. आणि हा पहा या मॅचचा तो हिरो हरीनं अगदी चौकार षटकारांची आतिषबाजी करत वन मॅन शो पारी आपल्याला पाहायला भेटली. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये हा पूर्ण संघ केव्ही स्पोर्ट्स वारलीपाडा संघाचा अगदी हा स्क्वॉड आपल्याला पाहायला भेटला. पूर्ण टीम अगदी जोशामध्ये इथे कार्य करत होते. अगदी आयोजन देखील तेच करत होते आणि त्यांचाच संघ मैदानाच्या आतमध्ये क्वालिफायचा राऊंड खेळत होता. त्यानंतर सेकंड इनिंगला सुरुवात झाली आणि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये भुसपाडा संघाची दिनेश आणि सचिन या जोडीनं देखील सुरुवात मात्र भरपूर चांगली केलेली होती, परंतु त्याच्यानंतर बाजी मारली मात्र केव्ही स्पोर्ट्स वारलीपाडा संघानं. आणि अशा पद्धतीने आजच्या दिवसाचा अगदी आपण पाहायला गेला तर शेवट झाला आणि आज नक्कीच भरपूर आनंद झाला. पहिला दिवस भरपूर चांगला निघून गेलेला आहे. अशाच डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला बनवून राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये.